श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी म्हणतात, परिस्थिती काही असो, तू हार मानू नकोस, खचून जाऊ नकोस. अरे, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तू स्थिर राहा, अडून राहा तुझ्या खरेपणाशी. तुझ्या भक्तीची वेळ बदलेल. जसं आंबट कैरीचं रूपांतर गोड आंब्यात होतं, तसंच तुझीही वेळ नक्की बदलेल. कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही. स्वामी म्हणतात, आज जे नामस्मरण तुझ्या भक्तांच्या हाती लागलं ते जगत कल्याणासाठी गरजेचं होतं. नामस्मरणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. शरीर जसं स्वच्छ ठेवण्यासाठी अंघोळ करण्याची गरज असते, त्याचप्रमाणे मन शुद्ध करण्यासाठी नाम गरजेचे आहे. नामातील गोडवा तर काही वेगळाच आहे. तो भक्त आणि भगवंत दोघांनाही तितकाच प्रिय आहे. त्यामुळे जो आमचं नामस्मरण करेल, आम्ही त्यासाठी तसेच धावून येऊ. स्वामी म्हणतात, तू माझे फक्त नाव घे, तुझा योग मी स्वतः हलवेन. अरे, आपण दोघे या जन्मातच नाही तर मागचे कित्येक जन्म एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्माचा सगळा लेखाजोखा तुझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नको. माझे लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. तुझ्या पदाचा किंवा प्रतिष्ठेचा, पैशाचा अहंकार करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्याचे दुःख भोगल्यानंतर मी तुला जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला तो सोडण्यासाठी नव्हे. फक्त मला विसरू नको. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा. स्वामी म्हणतात, अरे बाळा, का भटकत आहेस? सावर स्वतःला. मी तुझाच आहे, तुझ्या पाठीशी आहे. ठणकावून सांग तुझ्या मनाला. फिकीर मत कर बंदे, कलम स्वामी के हाथ है. लिखने वाले ने लिख दिया, तकदीर तेरे साथ है. फिकीर करता है क्यों, फिकीर से क्या होता है. रख अपने स्वामी पर भरोसा, देख फिर क्या होता है. नकळत तुझ्या समोर एक क्षण येईल, ज्याची आशा तू सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. अभिमानाला कधी तुमच्या मनात घरात येऊ देऊ नका, कारण स्वभावाला काही औषध नाही. स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. त्याचे कारण असे आहे, अभिमान तुम्हाला कधी प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान कधी तुम्हाला अधोगतीकडे जाऊ देणार नाही. ज्यावेळी तुम्हालाच बघताच समोरची व्यक्ती तुम्हाला नम्रपणे ओळख दाखवते किंवा नमस्कार करते, त्याचवेळी समजून घ्या की जगातील सर्वात मोठी श्रीमंती तुम्ही कमावली आहे. स्वामी म्हणतात, ओळख तो फक्त आवाज, ओळख ती खूण माझ्या भक्तांसाठी. मी फिरतो आहे, अजून मला उगम नव्हता, मला अंत नाही. मी त्रयलोकांचा स्वामी, नुसतं संत नाही. माझे नामस्मरण कर, देहभान विसरून. मी हळूहळू येईल अन कानात सांगून जाईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, नामाने काय होणार आहे असे मनात देखील तुम्ही आणू नका. नामात किती शक्ती आहे हे नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम कळले त्याने भगवंताने आपली काही शंका आहे असं समजलं नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी धावत येईल. जर तुम्ही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही. जे काही आपल्याजवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे. जीवन हे मृत्यूची ठेव आहे. जीवनात सर्वात मोठा गुरु काळ असतो. कारण काळ जे शिकून जातो ना, ते कोणीच कधी शिकू शकत नाही. तेव्हा ठेव ही ठेव म्हणून सांभाळा, तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका. बाळा, जसा मटक्याला आकार कुंभार देतो
तसेच शरीराला आकार देणारा म्हणजे व्यायाम होय. जीवनात मोहाला पहिला क्षण म्हणजे पापाची पहिली पायरी असते. जे काही करायचं आहे ते गर्दीतून बाहेर येऊन करा, कारण गर्दी तर तुम्हाला धाडस तर देईल पण ओळख नाही. बाळा, एका वेळी 10 कामे करण्यापेक्षा 10 वेळी एकच काम करा, तुम्हाला नक्की यश मिळेल. बाळा, स्वामी म्हणतात, सराव असा करा की कधी तुम्ही जिंकलातच नाही, आणि सादरीकरण असं करा की केव्हा तुम्ही केलेच नाही. तेव्हा तुमचं नाव हे नाव नाही तर बोधचिन्ह म्हणून ओळखलं जाईल. स्वामी म्हणतात, तुमच्याकडे आता 2 पर्याय आहेत. आता मेहनत करा किंवा नंतर पश्चाताप करा. कारण तुम्ही 5 वर्षे राजासारखे जगण्याचा प्रयत्न कराल तर पुढची 50 वर्षे नोकरासारखी जगावी लागेल, आणि आज 5 वर्ष नोकरासारखी मेहनत कराल तर पुढची 50 वर्षे राजासारखे जगाल. बाळा, स्वतःची स्पर्धा स्वतःशी लावा आणि स्वतःला हरवून पहा, मग कोणी हरू शकणार नाही तुम्हाला. 1000 लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यापेक्षा नवीन व 99% लोकांपेक्षा काही वेगळं करावं. स्वामी म्हणतात की जेव्हा सगळं संपून गेलं असं वाटत असेल तर तोच तर खरी वेळ आहे सर्व काही नव्याने सुरू करायचं. कारण आता तुमची सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होणार आहे. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला श्रेष्ठ बनायचं असेल तर तुम्हाला सर्व काम करावे लागणार आहे, ज्याचा सामान्य लोकांनी विचार पण केला नसेल. दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःचं साम्राज्य तयार करून दुसऱ्यांना कामाला ठेवा. बाळा, इथे देवाने सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातला आहे, पण इथे कोण घासला जाईल तो चमकेल, म्हणजेच मेहनत करणे होय. आणि जर मेहनत करणे यावर सर्वांनी विश्वास ठेवला तर त्याला आयुष्यात यश मात्र नक्की मिळेल. स्वामी म्हणतात, हरला तरी चालेल पण जिंकण्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. महत्व वेगाला नाही तर आपण त्या वेगाने कोणत्या दिशेला चाललो आहे याला आहे. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं यातील अंतर म्हणजे तुम्ही सध्या काय करणार हे आहे. घाम गाळल्याशिवाय मिळणारं सुख, शांती हे जास्त काळ टिकाऊ असते. सामर्थ्य हे सांगण्याची व पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर ते करून दाखवण्याची गोष्ट आहे. बाळा, ज्याला आवडीचे काम करायला मिळते तो भाग्यवंत होय, आणि जे स्वामी सामर्थ्याचे नाव घेतील तो 100% भाग्यवंत तर होणारच. बाळा, विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही. प्रत्येकाचे आयुष्य त्याच्या कार्यानेच घडते. श्रद्धा ही जीवनाची शक्ती आहे. मैत्री म्हणजे समानता असते. मैत्री आपण विकत घेऊ शकत नाही. परमेश्वर एकच आहे पण त्याची रूपे मात्र अनेक आहेत. जीवनात कोणती गोष्ट असो, जर तुम्ही त्यामध्ये संयम ठेवाल तर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतील. दुःखातून येणारे सुख हे मधुर आहे आणि संशयातून संशय निर्माण होतो, जो बदलता येत नाही तो तसाच राहतो. कामामध्ये मग्न असणाऱ्या व्यक्तीला कोण काय बोलतं याकडे बघण्यासाठी वेळ मिळत नाही. सहानुभूती ही जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट होय, जी जर तुम्ही कोणाला किंवा कोणी तुम्हाला दिली तर त्याने खूप चांगले काम केले आहे, त्याकडे खूप प्रबळ इच्छा बनते व इच्छा पूर्ती होते व आपल्या आत्म्याला मधुर वाटते. आणि असे केल्याने स्वामी खूप आनंदी होतात. बाळा, स्वामी म्हणतात की जे तुझ्याकडे आहे ते समाधान मान. दुसऱ्याकडे असं आहे तसं आहे याचा विचार करू नको. जीवनात आपण आपली बराबरी कोणासोबत करायची नाही. आपल्याला कोणापेक्षा कमी सुद्धा लेखायचं नाही. तर भक्तांनो, तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा.
चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना या संदेशाची गरज आहे अशा लोकांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.